नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी पूजा तुमच्या आपल्या चॅनलवर स्वागत करते। आजचा आपला टॉपिक आहे की 28 जूनला महाराष्ट्र टीईटीचा पेपर आहे आणि अजून माझा अभ्यासच झालेला नाहीये। तर मी टेट पास कसं हो, टेन्शन घ्यायचं नाही। व्यवस्थित स्टडी प्लॅन आहे 7 दिवसाचा। 7 दिवस एकदम परफेक्ट तुम्ही द्या तुमचे स्वतःचे आणि पहा तुम्ही टेट पास होता। तर तुम्ही जर या पद्धतीने अभ्यास केला तर बघा, आपण आता मार्कांचे ॲनालिसिस करूया। पेडागॉजी 30 मार्क, बरोबर, 30 मार्काची पेडागॉजी येणार। मराठीची 15, इंग्लिशची 15, सायन्स असेल, सोशल सायन्स असेल, जो तुमचा सब्जेक्ट असेल त्याचे 15 आणि मॅथ्स 15, बरोबर। एवढी पेडागॉजी येणार। म्हणजे टोटल किती मार्काची पेडागॉजी असेल तर टोटल 90 मार्काची तुमची पेडागॉजीवरती क्वेश्चन्स असतील, बरोबर। पेडागॉजी म्हणजे प्रत्येक सब्जेक्टमध्ये मराठी 30 मार्काचं, त्यातलं 15 मार्क पेडागॉजी, इंग्लिश 30 मार्क 15 मार्क पेडागॉजी असे असणार आहे। तर इथं झाले टोटल 90 मार्क, बरोबर। आता पेडागॉजीचा अभ्यास करताना कसं करायचं, तर तुमची थेरी नाही आहे, बरोबर। थेरी वाचत बसायला आता वेळ आहे का, आहेत 7 दिवस। तर प्रत्येक सब्जेक्टला काय करायचा, एक दिवस घ्यायचा। आता पेडागॉजी घेतली तर पेडागॉजी काय करायचं, PYQ प्लस उपयोजनात्मक क्वेश्चन आन्सर न्यू पॅटर्ननुसार अटेम्प्ट करायचे। आता PYQ कधीपासूनचे बघायचे तर 2013 ते 2025 पर्यंतचं काय करायचे, पेडागॉजी पाहिजे प्रत्येक विषयाची। पहिला दिवस संपला, दुसऱ्या दिवशी परत मराठी घ्यायचं। मराठी घेतल्यानंतर काय असणार आहे, PYQ प्लस उपयोजनात्मक न्यू पॅटर्ननुसार क्वेश्चन आन्सर, हा पॅटर्न ठेवायचा। दुसऱ्या दिवशी इंग्लिश घ्यायचा, तिसऱ्या दिवशी प्लस PYQ आणि एक्सपेक्टेड क्वेश्चन, उपयोजनात्मक क्वेश्चन आन्सर। नेक्स्ट सायन्सला पण तोच पॅटर्न, PYQ आणि उपयोजनात्मक क्वेश्चन आन्सर न्यू पॅटर्ननुसार। मॅथ्स तसंच, सायन्स तसंच, सोशल सायन्सला पण तेच करायचं आहे। PYQ न्यू पॅटर्ननुसार पेडागॉजीचे क्वेश्चन्स, उपयोजनात्मक क्वेश्चन आन्सर्स पाहायचे आहेत। आपल्या चॅनलवरती प्रिवियस इयर अवेलेबल आहे आणि उपयोजनात्मक न्यू पॅटर्ननुसारचे क्वेश्चन्सचे पण पूर्ण मी जे 90 मार्काची पेडागॉजी आहे ते एकत्र ऑल सब्जेक्टचे पेडागॉजीचे क्वेश्चन्सचा व्हिडिओ येत्या 2 दिवसात येऊन जाईल। तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, त्यामुळे तुम्हाला काय होईल, नोटिफिकेशन मिळेल आणि मी एकाच ह्याच्यामध्ये पूर्ण पेडागॉजी कव्हर करण्याचा प्रयत्न करेन की तुम्हाला 90 मार्क कसे फिक्स मिळतील। ओके, PYQचे तर आहेतच, एक्सपेक्टेड उपयोजनात्मक क्वेश्चन आन्सर जे आहेत प्रत्येक सब्जेक्टचे ते या व्हिडिओमध्ये असतील। हे झाले 90 मार्क फिक्स, बरोबर। आता राहिले 60 मार्क कशाचे, तर कंटेंटचा। तर तुमचा कंटेंटचा अभ्यास आपण 0% आहे असं समजू, तरी पण आपल्या एज्युकेशननुसार वगैरे आपण कंटेंटमधले किती % क्वेश्चन सोडवू शकतो, तर 5% सोडवू शकतो। ढतला ढ विद्यार्थी 5% सोडवू शकतो। 5% हे जे 60 मार्काचे जे कंटेंटवर क्वेश्चन येणार आहेत त्यातले 5% हे तुम्ही अभ्यास न करता सोडवू शकता, बरोबर। आणि 2% काय मारणार आहेत, तर तुक्के मारणार आहेत, बरोबर। 5% प्लस 2% झाले हे 7%। तर तुमचे जर 90 पैकी तुम्ही म्हणाल की 90 मार्क पेडागॉजीला जरी धरले, तुम्ही आउट ऑफ आउट धरले, 90 मार्क पडतील का, तर एखाद दुसरा चुकू शकतो, 2 चुकतील, 3 चुकतील, बरोबर। 100% जर तुम्ही पेडागॉजीचा अभ्यास केला तर तुम्ही पास होईल का, तर तुम्ही म्हणाल 90 मार्क लागतात आम्हाला पासिंगला। तर तुमचे हे मार्क कुठं कव्हर होणार आहेत, हे जे कंटेंटमध्ये तुमचे जे क्वेश्चन्स बरोबर येणार आहेत 5% मध्ये, तर इथं 5 क्वेश्चन जे इथं तुमचे जाणार आहेत, बरोबर। पेडागॉजीमध्ये चुकतंच, माणूस आहे, चुका होणारच, फक्त टेन्शन घ्यायचं नाही। तुम्ही या पद्धतीने अभ्यास करा। पहिल्यांदा काय करायचं, तर PYQ, परत NCF, NEP, RTE चे जे व्हिडिओ आहेत प्रिवियस इयर प्लस नवीन जे NCF, NEP, NCERT ह्यावेळेस त्याच्यावरती भर असणार आहे। तर
हे करायचं आणि एक्सपेक्टेड क्वेश्चन्स न्यू पॅटर्ननुसार हा एक व्हिडिओ बघायचे. म्हणजे हे 3 पद्धतीने जर तुम्ही व्हिडिओ बघत गेला तर तुमचे 90 मार्क फिक्स आहेत. प्लस कंटेंटवर किती 5% आणि तुक्का 2% धरूयात आपण. म्हणून टोटल तुम्ही 90+ मार्क जर व्यवस्थित सिस्टमॅटिक अभ्यास केला तर 90+ मार्क तुम्हाला मिळून जातील आणि तुम्ही 100% काय होणार टेट पास होणार. फक्त तुमचे 100% द्या, टेन्शन घेऊ नका. या पद्धतीने अभ्यास करा. PYQ NCF NCERT काय NCF NCERT वर का भर तर तेच रूल वापरून आपण पेडागॉजीचे जे क्वेश्चन्स आहेत पॉझिटिव्ह निगेटिव्ह टॅगवर्ड वापरून आन्सर एकदम बरोबर काढू शकतो. म्हणून हे गरजेचं आहे. आणि न्यू पॅटर्ननुसार अजून मी व्हिडिओ टाकते. 90 मार्क तुमचे कसे कव्हर करता येईल ते उपाययोजनात्मक क्वेश्चनवरती भर असेल. पूर्ण मिक्स व्हिडिओ टाकते ऑल सब्जेक्टचा. फक्त तुम्ही तुमचे 100% 7 दिवसात द्या. इतके दिवस काही अभ्यास केलाय नाही केलाय थेरी वगैरे काय करू काय नाही यात वेळ घालवायचा नाही. या पद्धतीने अभ्यास करा. 90+ मार्क मिळणार म्हणजे मिळणार. आणि एक्झामसाठी बेस्ट ऑफ लक. राईट वेने स्टडी स्मार्ट स्टडी केला तर टेट 100% पास म्हणजे पास. यावर्षीचा निकाल हा वाढणार आहे कारण की सरकार म्हणजे जे काही महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद आहे त्यांनी उपाययोजनात्मक क्वेश्चन्स असा पॅटर्न केलेला आहे यावेळेस. तर बघूया, पेपर आल्यानंतर कळेलच. फक्त तुम्ही चान्स सोडू नका. अभ्यास झाला नाही म्हणून एक्झामला जायचं नाही, पेपर अटेम्प्ट करायचं नाही असं करू नका. आता 7 दिवस राहिलेत. 7 दिवस जोमाने अभ्यास करा. या पद्धतीने टेट पास म्हणजे पास. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. त्यामुळे तुम्हाला नवीन पॅटर्ननुसारचे क्वेश्चन आन्सरचे व्हिडिओ मिळून जातील. धन्यवाद. चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलला सपोर्ट करा. धन्यवाद.